वीण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो स्वानंदी इथे चिंगीला घरभर शोधत असते. समोर नारायणदादा असतात, त्यांना विचारते, ते म्हणत असतात माहिती नाही. तर चिंगी मात्र अंशुमनच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि ती त्याला म्हणत असते, हे बघा अंशुमन साहेब, तुम्हाला आपल्या बाळाची शपथ आहे, तुम्ही कमीत कमी ह्या बाळाचा स्वीकार तरी करा, ह्या बाळाला स्वीकारा, नाही म्हणू नका. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, तू डोक्यावर पडलीस का? तुझी हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली? हे बघ, मला हे बाळ नको आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी ह्या बाळाला अजिबात स्वीकारणार नाही. तेव्हा ती म्हणत असते, असं काय करताय? अहो, तुमचा अंश माझ्या पोटामध्ये वाढतोय, मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज तुम्ही ह्या बाळाला स्वीकारा. मग आता अंशुमन म्हणत असतो, मोलकरीण कुठली? हे बघ, राणी होण्याचे स्वप्न तू पाहू नको, हे असलं काहीही होणार नाही आणि मी ह्या बाळाला स्वीकारणार सुद्धा नाही, असं स्पष्टपणे अंशुमनने सांगितलेलं असतं. मग चिंगी म्हणत असते, अंशुमन सर, असं काय करताय? माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी तरी तुम्ही ह्या बाळाचा स्वीकार करावा असं मला वाटते. अंशुमन म्हणत असतो, अजिबातच नाही. मग आता चिंगी म्हणत असते, काही जरी झालं ना तरी तुम्हाला मी ह्या बाळाचा स्वीकार करायलाच लावणार आहे, असं चिंगी स्पष्टपणे बोलत असते. तेव्हा अंशुमन मात्र अजूनच तिच्यावर चिडतो आणि तिला धमकावत असतो आणि म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? तुझा तर आता मी जीवच घेतो, असं म्हणतो. तेवढ्यातच स्वानंदी चिंगी चिंगी करत आवाज देत असते. अंशुमन धावतच त्याच्या बेडच्या कॉर्नरजवळ जाऊन खाली बसतो, तर चिंगी इथे कपाटाला रेलून उभा राहिलेली असते. तेव्हा स्वानंदी पाहते तर हे दोघेही जण खोलीमध्ये असतात. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, चिंगी, तू इथे काय करतेस? आणि त्याचबरोबर हा तुझ्याशी काय करत होता? तुला आत्ता धमकवत होता का? तुझ्याशी काय बोलत होता? हे बघ चिंगी, मला सगळं काही खरं खरं ऐकायचं आहे. चिंगी, खरं खरं सांग, काय झालं आहे? तेव्हा मात्र इथे आता मल्लिका आणि त्याचबरोबर मंदाकिनी ह्या दोघी जणी आलेल्या असतात. स्वानंदी अंशुमनवर आवाज चढून बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे अर्पिता म्हणत असते, काय चाललंय इथे हे सगळं काही? मग आता हे सगळं काही काय चाललंय असं विचारल्याबरोबर इथे अर्पिता म्हणत असते, एक मिनटं, ही अंशुमनची खोली आहे ना? मग अंशुमनच्या खोलीमध्ये ही चिंगी, फडतूस चिंगी, इथे काय करत आहे? ही गोष्ट तू तिला विचारायची सोडून अंशुमनला का बरं विचारत आहेस? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा मात्र इथे स्वानंदी म्हणत असते, आत्तापर्यंत अंशुमन कसा वागलाय, त्याने काय काय केलेलं आहे, काय काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांना माहिती आहेत ना? मग तरीसुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने कसं काय बोलताय? आत्ताच्या आत्ता चिंगी इथून निघून चल, असं म्हणून ती चिंगीला घेऊन जाते. दुसरीकडे मल्लिका मात्र अर्पितावर खूप खुश झालेली असते. अर्पिताला म्हणत असते, काय गं अर्पिता, काय डोकं लावलंस आणि स्वानंदीला काय सडेतोड उत्तर दिलंस की अंशुमनची खोली आहे म्हणून? आणि तेव्हा मात्र इथे अंशुमनला इथे मल्लिका म्हणत असते, काय चाललंय तुझं? ती पोरगी इथे कशाला आली होती? आणि तेव्हा तो म्हणत असतो, काय करायचं ना मला कळतच नाही आहे, ती तर माझा पाठलाग सोडायला तयारच नाही आहे, मला सतत म्हणते की इथे माझ्यासोबत लग्न करा, माझ्यासोबत लग्न करा, मला तर कळतच नाही काय करावं म्हणून. इकडे दुसऱ्या बाजूला स्वानंदी चिंगीचा रागराग करत असते आणि म्हणत असते, चिंगी, तुझं काय चाललंय? तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याची? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू त्या मुलाला काय बोलत होतीस आणि का त्याच्या खोलीमध्ये गेली होतीस? तुला कळत नाही का चिंगी? का असं वागतेस? असं इकडे ती बोलत असते. हे सर्व काही बोलत असताना चिंगी म्हणत असते, ते मी गेले होते. काय गेले होते? अगं, प्रत्येक वेळी तू मला तोंडावर पाडायचंच ठरवलं आहेस का? का प्रत्येक वेळी मला तू तोंडावर पाडतेस? अगं राजवाडे, आणि माझ्यावर तुझा विश्वास नाही आहे का? तेव्हा चिंगी म्हणत असते, हो स्वानंदी बहिणी, माझा तुमच्यावर आणि साहेबांवरतीच फार विश्वास आहे. अगं विश्वास आहे तर मग तू अंशुमनच्या खोलीमध्ये का गेली होतीस? बोल, का गेली होतीस आणि तो तुला काय बोलला? तेव्हा चिंगी म्हणत असते, काही नाही, मी त्यांना फक्त आपल्या बाळाबद्दल विचारायला गेले होते आणि बाळाची जबाबदारी घ्या असं म्हणायला गेले होते, आपल्या बाळाची काळजी करा असं म्हणायला गेले होते. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हे बघ, तू त्या माणसापासून 2 हात लांब राहा, मी तुला हे सगळं काही प्रेमाने सांगत आहे. चिंगी, ऐकून घे, तो माणूस चांगला नाही आहे, तो माणूसच काय, हे बघ, इथे अर्पिता आणि मल्लिका काकू, त्याचबरोबर तो अंशुमन, हे दोघेही जण अजिबातच चांगले नाही आहेत, असं सुद्धा आता इकडे स्वानंदी सांगत असते. तेव्हा मात्र चिंगी म्हणत असते, वहिनी, मला माफ करा, इथून पुढं असं होणार नाही आहे, मला फक्त माझ्या बाळाची काळजी आहे आणि मला माझं बाळ ह्या जगामध्ये आणायचं आहे, बस एवढंच करायचं आहे, मला माझ्या बाळासाठी जगायचं आहे, असं इकडे स्वानंदी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे चिंगी म्हणत असते, आज ना मला फार थकल्यासारखं वाटते, मला शिकून खूप मोठं व्हायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत होती. आणि त्यानंतर बहीण, तुम्हाला माहिती ना, मी माझं काय स्वप्न घेऊन या शहरामध्ये आले होते आणि माझं तेच स्वप्न मला पूर्ण करायचं आहे, असं सुद्धा ती इथे बोलत असते. मग स्वानंदी म्हणत असते, तुला जर तुझं ते स्वप्न पूर्ण करायचं आहे
तर मग त्या स्वप्नासाठी तू अशी कशी वागू शकतेस? त्या स्वप्नाचा विचार तुला करता येत नाही का चिंगी? असं सुद्धा आता इकडे स्वानंदी चिंगीला म्हणत असते. मग आता चिंगी म्हणत असते, हो मी आता त्याच माझ्या स्वप्नांचा विचार करणार आहे. काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी कोणाशी काही बोलणार नाही आणि तुम्ही म्हणाल तेच मी सगळं काही ऐकणार आहे, असं इकडे ती म्हणते. तेव्हा स्वानंदी तिला जवळ घेत असते, मिठी मारत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे आता अंशुश ही बहुतेक ना अंशुमनशीच बोलत असावी आणि बोलत असताना तेवढ्यातच तिथे मंदाकिनी येते. मग आता मंदाकिनी आल्याबरोबर शुश लगेच फोन कट करत असते. मंदाकिनी तिला पुन्हा विचारते, काय चाललेलं आहे? तू आत्ता कोणाशी बोलत होतीस? कशाबद्दल बोलत होतीस? मग आता शुश म्हणत असते, नाही मी कोणाशी नव्हते बोलत. आत्ता खोटं बोलू नकोस हां, तुझं हल्ली माझ्यापासून लपवणं फार चाललं आहे. तुझं काय चाललंय ते मला सगळं काही सांगणार आहेस का? मग आता ती म्हणत असते, मी कोणाशीही नव्हते बोलत, मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, असं म्हणून ती तिच्या प्रश्नांची उत्तरं अर्धवट देताच तिथून निघून जाते. दुसरीकडे आता मल्लिका अंशुमनकडे आलेली असते. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, अगं मम्मा बघ ना, माझ्या चेहऱ्यावर तुला टेन्शन, राग, रुसवा हे दिसत नाही का? मी सुद्धा फार टेन्शनमध्ये आहे ना. मग मल्लिका म्हणत असते, हे टेन्शन फक्त आणि फक्त तू स्वतःवर ओढून घेतला आहेस, ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे अंशुमन, लक्षात ठेव. दुसरीकडे आपण पाहतो आता स्वानंदी निघून गेल्यानंतर चिंगी तिच्या खोलीत असते आणि चिंगी फार टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते, काही जरी झालं तरी मला माझ्या बाळासाठी जगावंच लागणार आहे, हार मानून चालणार नाही. मग आता मल्लिका म्हणत असते, हो हे सगळं तूच करतोयस. मग आता इथे अंशुमन म्हणत असतो, काही कर पण ती चिंगी माझ्याकडे येता कामा नये. ती चिंगी सतत मला म्हणते की ह्या बाळाचा विचार कर आणि हे बाळ तुझं आहे, तू स्वीकार, म्हणून माझ्या मागे लागली आहे. काही कर पण मला हे सहन होत नाही, असं अंशुमन बोलू लागत असतो. तेव्हा मात्र मल्लिका आणि अर्पिता म्हणत असतात, आता तेच तो प्लॅन करायचा आहे, ना बजेगा बाज ना रहेगी बासुरी, असं काहीसं ते बोलत असतात. दुसरीकडे चिंगीने एका लाल फडक्यामध्ये देवाची मूर्ती, गणपतीची मूर्ती गुंडाळून ठेवलेली असते. ती बाहेर काढते आणि त्यानंतर देवाकडे प्रार्थना करत असते. आता इथे अर्पिता, मल्लिका, अंशुमन तिघांचा प्लॅन ठरलेला असतो. मग अंशुमन आता चिंगीच्या खोलीमध्ये येतो, दरवाजा बंद करतो. सुरुवातीला तर तो ओव्हर ॲक्टिंग करत असतो. मग चिंगीवर इथे चिंगीला त्याच्यावर विश्वास बसावा असं करतो. भाबडी इथे गरीब चिंगी मात्र बेडवर बसते आणि तेव्हा तो तिच्या पायाशी जाऊन तिच्या गुडघ्यावर डोकं ठेवत असतो आणि तेव्हा म्हणत असतो, स्वारी ना ग चिंगी, हे बघ तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतील ना, मला इथे खूप टेन्शन आलेलं आहे ग. मला सांगू का, मला सुद्धा आपलं बाळ हवं आहे ग. मला आपल्या बाळाला नाव द्यायचं आहे, पण मला ना तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे. तेव्हा चिंगी म्हणत असते, का काय झालेलं आहे, कसलं प्रॉमिस हवं आहे? हे बघ आता तुला माझ्या आईचा स्वभाव माहिती ना कसा आहे, तर पण तिला कन्व्हिन्स करेपर्यंत मला थोडासा वेळ लागेल का? आणि त्याचबरोबर तू फक्त समरदादाला असं सांगायचं की मला अंशुमन बरोबर लग्न करायचं नाही आणि ह्या लग्नाला मी स्वतः नकार देत आहे. पण मग आपल्या बाळाचं काय? तेव्हा अंशुमन म्हणत असतो, मी आपल्या बाळाला माझं नाव देईल, मी त्याला स्वीकारेल. तेव्हा चिंगी म्हणत असते, ते तर चालेल ना मला, कारण मला फक्त माझा बाळाचा आणि बाळाच्या भविष्याचा विचार करायचा आहे. मला माझ्या बाळाला कोणाचं तरी तुमचं नाव द्यायचं आहे, असं चिंगी बोलत असते. मग आता अंशुमन म्हणत असतो, ते सगळं काही होईल, पण मी सांगतोय त्या पद्धतीने तुला हे सगळं काही करावं लागेल. फक्त तू एकच काम करायचंय, समरदादाला फोन करायचा आहे आणि सांगायचं की मला अंशुमन सरांबरोबर लग्न करायचं नाही. हे बघ चिंगी, माझं सुद्धा तुझ्यावर फार प्रेम आहे आणि ते प्रेम मी ह्या बाळाला स्वीकारून बाळाला माझं नाव देऊन सिद्ध करणार आहे, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र चिंगी ही तिच्याकडे पाहतच असते, डोळे भरून आलेले असतात. भाबडी चिंगी ह्या वेळेला सुद्धा अंशुमनच्या ह्या घाणेरड्या प्लॅनमध्ये सहभागी झालेली असते किंवा ती पुन्हा इमोशनल होऊन त्याच्यावर विश्वास ठेवत असते. सगळ्या बाजूनी इथे अंशुमनने तिला गुंडाळलेलं असतं. मग आता चिंगी म्हणत असते, हे तुम्ही खरं बोलताय ना, खोटं बोलत नाही आहात ना, पण मल्लिका मॅडम आपल्या बाळाला स्वीकारतील का? तेव्हा तो म्हणत असतो, तू अजिबात त्याची काळजी करू नको, तू फक्त समरदादाला कॉल कर. मग आता चिंगी लगेच तिथे बाजूला असलेला तिचा मोबाईल घेते आणि समरला कॉल करत असते. तर दुसरीकडे आता ह्यांचा चिंगीचं बाळ पाडण्याचा प्लॅन सुरू झालेला असतो. अर्पिता आणि त्याचसोबत मल्लिका ह्या दोघीजणी किचनमध्ये असतात. अर्पिता आज मसाला दूध बनवत असते, मस्त घमघमाट मसाला दुधाचा सुटलेला असतो. तेव्हा अर्पिता म्हणत असते, मॉम प्लीज थोडंसं टेस्ट करून बघतेस का? तेव्हा मल्लिका म्हणत असते, आता एक काम करते, घरातील सगळ्यांना बोलवते, छतावर जाऊया आणि मस्त कोजागिरी पौर्णिमेचं सेलिब्रेशन करूया. मॉम काय ग हे? मग काय काय इथे काही आपण मसाला दूध टेस्ट करायला बसलोय का? कुठेही ती डब्बी औषधाची, सोड पटकन. तेव्हा अर्पिता तिच्या ओढणीमध्ये औषधाची डब्बी असते. मग त्या
त्यातल्या काही गोळ्या ती काढते, खलबत्त्यामध्ये टाकते आणि खलबत्त्यामध्ये टाकून त्या गोळ्या काढत असते. तेव्हा मल्लिका म्हणत असते, हळू हळू ग जरा काढ, कारण आवाज होतोय, टाक पटकन. मग आता 2 गोळ्या टाकल्यानंतर अर्पिता म्हणत असते, एवढ्या बाद झाल्या ना? मल्लिका म्हणत असते, टाक ग, आणखी 2 टाक. मग आता अर्पिता म्हणत असते, अगं जास्त त्रास झाला तर होऊ दे ग, आपल्याला दिलेल्या त्रासापेक्षा कमीच त्रास होणार आहे. आणि तिने काही कमी त्रास दिला आहे का आपल्याला? बरोबर की नाही? 1 नंबरची फटाकडी आहे, होऊ दे, काय व्हायचा आहे तो त्रास. आता हे दूध तिला मस्त मसाला दूध द्यायचं आणि त्यानंतर चिंगी आणि चिंगीचं बाळ गायब होणार आहे असं दोघीजणी बोलत असतात. आता दुसरीकडे आपण पाहतो समरशी इथे चिंगी बोलत असते. चिंगी म्हणत असते, दादा मला अंशुमन सरांसोबत लग्न करायचं नाही आहे, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि मला नर्स व्हायचं आहे, म्हणूनच मी गावाकडून इथे परत आले आहे. त्यामुळे मला अंशुमन सरांसोबत लग्न करण्याची अजिबातच इच्छा नाही आहे. तिकडून समर बोलत असतो, हे सगळं तू मुद्दामून करतेस का, कसं करतेस का, किंवा तुला कोणी प्रेशराईज करते? तेव्हा चिंगी म्हणत असते, नाही, हा सगळा जो निर्णय आहे ना तो फक्त आणि फक्त माझाच आहे आणि तुम्ही तुमची काळजी घ्या, मी आता फोन ठेवते. असं म्हणून आता चिंगीने फोन ठेवलेला असतो तर अंशुमनला आनंद झालेला असतो. दुसरीकडे स्वानंदीने हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलण्यासाठी अपॉइंटमेंट घेण्यासाठी फोन केलेला असतो आणि चिंगीबद्दल थोडंसं डिस्कस करायचं असतं. आता स्वानंदी म्हणत असते, मी परवा तुमच्याकडे चिंगी नावाच्या म्हणजेच सानिका नावाच्या मुलीला घेऊन आली होती, ती प्रेग्नेंट आहे, पण ती अजूनही एकटीच हरवलेली असते, जास्त काही खात पीत नाही आहे, तिला खाण्यामध्ये काही चेंजेस करायचे का? डॉक्टर म्हणत असतात, नाही, मी तुम्हाला जे सांगितले ना तेच कंटिन्यू करा. आणि तेव्हा स्वानंदी म्हणत असते, मी आज तुमच्याकडे तिला रेग्युलर चेकअपसाठी घेऊन आली तर चालेल ना? मग आता लगेचच त्या म्हणत असतात, हो चालेल ना. मग स्वानंदी चिंगीच्या खोलीकडे जाते. तेवढ्यातच अर्पिता मसाला दुधाचा ग्लास घेऊन आलेली असते, पण स्वानंदीचं लक्ष येणाऱ्या अर्पिताकडे नसल्यामुळे तिला धक्का लागतो आणि मसाला दुधाचा ग्लास खाली जमिनीवर पडतो आणि तो फुटतो. पूर्ण दुधाचा इथे बट्ट्याबोळ झालेला असतो. आता अर्पिता स्वानंदीवर ओरडते. स्वानंदी तिला स्वारी म्हणत असते, पण अर्पिता म्हणत असते, तुझ्यामुळे माझ्या भावाचं सुद्धा लग्न मोडलंय आणि दूध सुद्धा सांडलंय. स्वानंदी म्हणत असते, तुझ्या भावाचं लग्न आणि ह्या दुधाचा कुठपर्यंत संबंध नाही आहे. मी खरं तर माझी चूक झाली, माझं लक्ष मोबाईलमध्ये होतं, त्यामुळे मी स्वारी म्हणते. मल्लिका आलेली असते. मल्लिका म्हणत असते, असू दे स्वानंदी, आप्पी काय चाललंय हे आत्ताच्या आत्ता इथे नारायणला बोलवून हे सगळं काही साफ करून घे. आता मल्लिकाला सुद्धा पूर्ण राग आलेला असतो, पण तो चेहऱ्यावरती तिला दाखवायचा नसतो. स्वानंदी इथे म्हणत असते, मी चिंगीला घेऊन हॉस्पिटलमध्ये चालली आहे. मग आता स्वानंदी निघून जाते तर इकडे मल्लिका अर्पितावर जोरातच रागाने ओरडत असते. आता इकडे चिंगीच्या खोलीमध्ये अंशुमन असतो. तेवढ्यातच आता स्वानंदी येणार असते. आता अंशुमन म्हणत असतो, खरंच चिंगी, तुझे अगदी मनापासून धन्यवाद, तू हे जे काही केलंयस ना त्यामुळे खरंच आता मी आपल्या बाळाला माझं नाव नक्कीच देईल. तू ह्या निर्णयावर तुझ्या कायम ठाम राहा आणि त्याचबरोबर जर तू ह्या निर्णयावरून हल्लीस तर बाळाच्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतं, ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव, समजलं? मग आता चिंगी म्हणत असते, काही जरी झालं तरी सुद्धा मी ह्यावेळी माझ्या निर्णयावर कायम असणार आहे असं चिंगी त्याला बोलत असते. आणि तेव्हा अंशुमन मात्र तिच्याकडे खुनशी नजरेनेच पाहत असतो. मग चिंगी म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, पण फक्त आपल्या बाळाला तुमचं नाव द्या आणि त्याचा व्यवस्थित सांभाळ करा, मला फक्त एवढंच हवं आहे. मग अंशुमन म्हणत असतो, हो वाचणार ना, बाळसुद्धा वाचणार, फक्त तू तुझ्या निर्णयावरून पाठीमागे यायचं नाही किंवा पाठीमागे इथे येऊन पुन्हा मला तोंडघशी द्यायचं नाही, समजलं का तुला? असं सुद्धा आता इकडे तो तिला बोलत असतो. तेवढ्यात स्वानंदी येते. मग स्वानंदी आल्याबरोबर समोर इथे अंशुमन आणि त्याचबरोबर चिंगीला पाहते. तेव्हा चिंगीला धक्का बसतो. स्वानंदी म्हणत असते, अंशुमन इथे काय करतोयस? तेव्हा इथे तो म्हणत असतो, मला चिंगीनेच बोलावलं होतं. मग स्वानंदी चिंगीकडे पाहते आणि विचारते, खरं खरं सांग चिंगी, तूच इथे अंशुमनला बोलावलं होतंस ना? चिंगी हो म्हणत असते. मग आता अंशुमन निघून जातो. पण आता मात्र इथे स्वानंदीला भरपूर राग आलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो आप्पीला आता मल्लिका ओरडत असते आणि म्हणत असते, दोन्ही दगड नेमके माझ्याच नशिबी आणि माझ्याकडेच कसे काय पडले तेच मला कळत नाही. आप्पी म्हणत असते, स्वानंदीने हे मुद्दामून दूध सांडलं आहे. मग आता मल्लिका म्हणत असते, हो तिला माहिती होतं ना, त्या दुधामध्ये तिचा चिंगीचा गर्भपात करण्याचं औषध मिक्स केले आणि त्यामुळे ती आली आणि दुधाचा ग्लास पाडला. अगं तुझंच कुठं लक्ष होतं ग, काय करायचं ना मला तुमचं कळतच नाही. मग आता इथे अंशुमन आलेला असतो. अंशुमन म्हणत असतो, काय चाललंय तुम्हा दोघींचं? एवढा वेळ मी तिथं चिंगीला बोलण्यात कन्व्हिन्स करून घेतलं आणि तुम्ही दोघीजणी आलाच नाही आहेत. मल्लिका म्हणत असते, हे सगळं हिला विचार, हिच्यामुळे झाले. आता दूध काही येणार नाही, दुधाचा ग्लास सगळं काही सांडला. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हे सगळं
सगळं वहिनीमुळे झाले. वहिनी तिथे अचानकच आली आणि लागली विचारायला. मला तर कळलंच नाही एक वेळा काय करायचं म्हणून. मग आता इकडे तो म्हणत असतो, पण दुधाचा ग्लास कुठे, तू का नाही आलीस? मग आता मल्लिका म्हणत असते, कारण दूध तर स्वानंदीमुळे सगळं काही दूध सांडलं ना, आणि दुधाचा ग्लास हे तुझ्या बहिणीला विचार काय काय झालेलं आहे तर. मग आता मल्लिका रागवत असते ती म्हणजे अप्पीवर आणि म्हणत असते, काय करायचं ना मला काहीच कळत नाही, हे सगळं ना फक्त तुमच्या दोघांमुळे होत आहे. दुसरीकडे स्वानंदी आता चिंगीला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालेली असते. जेव्हा हॉस्पिटलमध्ये ती निघते त्यावेळेला मात्र इथे चिंगी म्हणत असते, वहिनी प्लीज असं रागवू नका ना, प्लीज माझ्याशी थोडं तरी बोला ना, तुमचा हा अबोला मला आता इथे सहन होत नाही आहे, प्लीज तुम्ही माझ्याशी थोडं तरी बोला ना. आणि तेव्हा तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? स्वानंदी म्हणत असते, नाही गं, मुळीच मी तुझ्यावर अजिबात रागवली नाही, आणि मी का रागवणार आहे तुझ्यावर? हे बघ, मी तुला प्रत्येक वेळी समजावते की त्या माणसापासून लांब राहा, त्याच्याशी बोलू नको, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नको, पण तरीसुद्धा पुन्हा पुन्हा तू तीच चूक करत आहेस. तेव्हा चिंगी म्हणत असते, मी फक्त त्यांना ह्याच्यासाठीच मीच बोलवलं होतं. पण का बोलवलं होतंस? मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची होती की त्यांनी आपल्या बाळाचा स्वीकार केलाय का, किंवा ते माझ्या बाळाला सांभाळणार आहेत का. पण मला एक गोष्ट समजली आहे स्वानंदी वहिनी, हे बघा, सगळ्यात जास्त माझा तुमच्यावरच विश्वास आहे, आणि काही जरी झालं ना तरी आता मला तुमचं म्हणणं पटलंय, मला अंशुमन सरांसोबत लग्न करायचं नाही. मग आता स्वानंदी म्हणत असते, खरं खरं सांग चिंगी, अंशुमनने तुला काही धमकवलंय का, किंवा तुझ्याकडून काही प्रॉमिस घेतलंय का? तेव्हा चिंगी म्हणत असते, नाही, अजिबात असं काहीही केलेलं नाही. तर प्रेक्षकांनो, पाहत राहावी न दोघातलीही तुटेना. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.